आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। मुंबई गोवा महामार्गावरची ती पहाट आजही अनेकांच्या मनात जखम करून गेली आहे। सुकळी खिंडीतील त्या भीषण अपघाताने एका आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि पनवेल शहराला शोकसागरात बुडवून टाकले। त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत आपला जीव गमावलेल्या नीलम वैभव विभूते यांच्या स्मरणार्थ रविवारी पनवेल शहरातील विरूपक्ष हॉलमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली। वातावरणात एकच शांतता, डोळ्यात अश्रू आणि मनात त्या दुर्दैवी घटनेची वेदना। अशा भावनिक वातावरणात उपस्थितांनी नीलम विभूते यांना श्रद्धांजली अर्पण केली। या शोकसभेला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, स्वप्नील ठाकूर यांच्यासह त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती आणि शब्दांपेक्षा अश्रूंनीच भावना व्यक्त होत होत्या। यावेळी मान्यवरांनी नीलम विभूते यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। एका आनंदाचा प्रवास दुःखद शेवटाकडे वळला आणि मागे राहिल्या त्या फक्त आठवणी। नीलम विभूते यांच्या जाण्याने पनवेल शहराने एक हळवं, प्रेमळ व्यक्तिमत्व गमावलं असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे।